नंदुरबार जिल्ह्यामध्ये आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचं काम प्रशासन करत असून अनेक वेळा अतिदुर्गम भागात त्या मुलांना शिक्षण घेण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। धडगाव तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी अनोखा उपक्रम राबवलेला आहे, पाहूयात। आदिवासी विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी पुढाकार। धडगावच्या जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांचा अनोखा उपक्रम। पायी पायी पाढे उपक्रमाचं सर्वत्र कौतुक। नंदुरबारच्या धडगाव तालुक्यातील काल्लेखेत पाडा हा अतिदुर्गम आदिवासी भाग। या पाड्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी नवनवीन प्रयोग हाती घेतले आहेत। पायी पायी पाडे हा उपक्रम विशेष ठरत आहे। या शाळेतील जवळपास 260 विद्यार्थी दररोज 3 ते 4 किलोमीटर नागमोडी डोंगर दऱ्यांतून पायी प्रवास करतात। प्रवासाचा वेळ वाया न जाऊ देता तो शैक्षणिक दृष्ट्या उपयुक्त बनवण्यासाठी शिक्षकांनी हा अभिनव प्रयोग सुरू केला आहे। ते जाता येता पाडे म्हणल्यामुळे जे हिंस्र प्राणी होते त्यांची भीती त्यांच्या मनातून गेली आणि त्यांच्या आवाजामुळे कोणता हिंस्र प्राणी त्यांच्या जवळ येत नव्हता आणि अशा प्रकारे येता जाता कमी वेळेमध्ये त्यांना चांगले पाडे पाठ झाले। हसत खेळत गणिते ही क्रिया पण आमची चांगल्या प्रकारे होऊ लागली आणि त्याचं आम्हाला चांगल्या प्रकारे रूपांतर अभ्यासामध्ये करता येऊ लागले। विद्यार्थ्यांना शाळेत येताना मार्गावरच गटागटाने पाढे म्हणणे, गाणी गायन, प्रश्नोत्तरे अशा विविध पद्धतींनी गणिती सराव करण्यास प्रवृत्त केले जाते। प्रत्येक गटात एक पाढा नेता असून तो गटाला तालासुरात पाढे म्हणायला लावतो। यामुळे विद्यार्थ्यांची आकडेमोड कौशल्य वाढत असून गणितातील गती आणि अचूकता वाढली आहे। सहशिक्षणाची संस्कृती, मोठ्या मुलांकडून लहान मुलांनी शिकणे, प्रवासादरम्यान सुरक्षेची काळजी घेणे तसेच विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वृद्धिंगत करणे या अनेक अंगांनी या उपक्रमाचे परिणाम दिसून येत आहेत, ज्याचं सर्वत्र कौतुक होत आहे। या शाळेमध्ये एकूण सध्याच्या घडीला 263 पोरं शिक्षण घेत आहेत। आम्ही पाढे पाठांतराची ही पायी पायी पाढे हा उपक्रम घेतला। याच्यामुळे 12-13 पाड्यावरून लांबचे येणारे 5-6 किलोमीटर 3-4 किलोमीटर पासून येणारी मुलं एकत्रित येत असताना रस्त्यामध्ये हिंस्र प्राणी, सरपटणारे प्राणी यापासून त्यांचा जो रक्षण होत होता आणि आवाजामुळे त्यांना आवाजामुळे ते लांब निघून जायचे। घरून येता जाता पाढे म्हणत असतो। मी एका गटाची प्रमुख आहे। मी त्या गटामध्ये पाढे घेत असते। ते आम्हाला 30 पर्यंत पाढे पाठ आहेत। आम्ही उलटे सुलटे व आडवे पाढे म्हणतात। त्यापासून आम्हाला हिंस्र प्राण्यांची भीती कमी होते। पायी पायी पाढे हा साधा पण प्रभावी प्रयोग शिक्षण आणि दैनंदिन जीवन यांची सांगड घालतो। दुर्गम भागातील इतर शाळांसाठीही हा उपक्रम प्रेरणादायी ठरत असून आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी तो दिशा दाखवणारा ठरतो आहे। विशाल ठाकूर, लोकशाही मराठी, नंदुरबार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।